स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. आज आपला 10वा दिवस आणि माझ्याबरोबर आहेत स्वामीचे निश्चित भक्त महादेव तेली. त्यांचं गाव घोटवडे तालुका पन्हाळा. गेले 8 वर्ष हे स्वामींच्या ह्या पायदिंडीमध्ये इच्छापूर्ती पायदिंडीमध्ये असतात आणि सातत्य एक गरीब शेतकरी स्वामींच्या आशीर्वादानं, स्वामींच्या कृपेसाठी, स्वामींच्या माऊलींच्या आशीर्वादासाठी या पायदिंडी गेले 8 वर्ष करतो. अनेक प्रसंग, कठीण काळ, स्वामींनी परीक्षा भरपूर घेतली तरी पण सातत्य या माणसाचं आहे. प्रत्येक वर्षी न चुकता माऊलींच्या आशीर्वादासाठी हा माणूस पायदिंडी करतो आणि पायदिंडी प्रत्यक्षात जेव्हा तो पायदिंडी करतो त्याला स्वामींचे अनुभव वेगळेच आले आणि प्रत्येक वेळेला स्वामींच्या पावलावर हा माणूस आमच्या सर्व पायदिंडीला एक अशी आशास्थान आहे की याच्याकडं, या माणसाकडे बघितल्यानंतर आम्हाला पण मन प्रसन्न होतं. सदैव हसमुख चेहरा असतो. सकाळी उठल्यापासून माऊली साष्टांग नमस्कार घातल्याशिवाय माऊली जागा होत नाही. साष्टांग नमस्कार पहिला घालतो. असा हा आमचा महादेव तेली. आपण त्याच्याशी जरा आज बोलूया की इतके वर्ष स्वामींची दिंडी करून काय फलित त्याला मिळेल, कसं वाटतंय स्वामींच्या सेवेत राहून. बोला. अतिउत्तम, एक नंबर. स्वामींचे नाव काढले की अंगाच्या हातापायाची आग होती. स्वामींच्या घरी जाऊन भेटतो स्वामींना, हे मला म्हणजे माझ्या अंतर्गत म्हणजे होत नाही. भावना फुटत नाहीत, बोलणारा शब्द नाही आहेत. चालून चालून शरीर थकले पण मन मात्र ऊर्जा देणार असते स्वामींची. त्यामुळे महादेव तेली यांना मी विचारतो की तुम्हाला अनुभव काय, असं ज्यामुळे तुम्ही स्वामी भक्ती झाला. अनुभव असे बरेच झालेत, परंतु तो अनुभव मी अजिबात म्हणजे रात्रीचा असा अनुभव आला की स्वामी मला आज इथून म्हणजे पूर्ण दिंडीचं बाहेर काढते असं वाटतं मला. पण तुम्ही काय नाही निर्णय केला, काय नाही, स्वामींची एक माझी काय चूक झाली असेल ती मान्य करून मी आंघोळ केल्यानंतर त्याचा साष्टांग नमस्कार केला आणि मी आणि परत चालायला लागलो. काय स्वामीने असं काय, कुठल्या अडचणी तर तुम्हाला आता बाहेर काढले आतापर्यंत स्वामीने, अशी मोठी अडचण तुमच्या आयुष्यातली ज्यांनी स्वामीने तुमची दूर केले? अशा बऱ्याच म्हणजे असा एकही दिवस जात नाही की आज, पण तो स्वामी पूर्णपणे अगदी म्हणजे स्वामी घेऊ नको, तू जा पुढं, बाकीचा कोणाचा विचार करू नको, तू स्वतःचं बघ असं वाटतं. मला एक ऐकलं तुमचं ऑपरेशन कुठलं तरी एक झालं होतं. ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन झालेलं आहे. ते पण ते डॉक्टरांनी सांगितलं होतं आमच्या वडिलांना की पेशंट तुम्ही घरी कशाला येत आहे. आमचे पप्पा म्हणले काय ना, आमचं बरोबर मेलच चालेल, तर ऑपरेशन केलं पाहिजे. डॉक्टर म्हणले ठीक आहे तुमचं ऑपरेशन करतो. अमेरिकन डॉक्टर बोलून घेतलेत. तर डॉक्टरने सांगितलं तुमच्या आम्हाला पैसे दाखवू नका, फक्त तुम्ही शिवबाईका ठेवा, एका मिनिटात तुमचा तुम्हाला प्रेत देणार आहे. तर ऑपरेशन चालू असताना माझी भूत संपत आली. लगेच डॉक्टरने हे केलं आणि वडिलांना मिठी गाठली. वडील पण लागले रडायला. डॉक्टर पांडे डॉक्टर होते, ते पण रडायला लागले. डॉक्टरच्या डोळ्याला अश्रू हे आनंदाचं होतं, वडिलांच्या दुःखाचं होते. 15 मिनटं वडिलांना आमच्या डॉक्टरने सोडलं नाही. थोड्या वेळेनंतर डॉक्टरने सांगितले की माझी तुमची हे सत्य आहे, तुमचं पुण्य आहे, हे आम्हाला काय ठाऊक नाही, ह्यातच मुलगा तुमचं जगतं आहे. म्हणजे एक लाखातली गोष्ट अशी आहे आणि माझ्या आयुष्यातली पहिली घटना आहे की असे पेशंट जगते म्हणणार. प्रभू हे पण तिथे ट्रेनिंगला होते कोल्हापूरचे. आता सध्या प्रभू आहे संतोष प्रभू, हे तिथे ट्रेनिंगला होते. डॉक्टरने मला थोडं दूध दिले. मी दूध नको म्हणत असताना डॉक्टर म्हणे पी. दूध प्यानंतर परत आणि कोंब्यात जाऊन मी बेशुद्ध पडलो. डॉक्टर परत एक रात्र एक दिवस प्रभू डॉक्टरने तोंडात पाणी घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी डॉक्टर माझ्या पाया पडलेत, तू सांगशील तसं मी वागणार, इथून पुढे मी तुला काही सांगणार नाही. मी आमच्या वडिलांना ते म्हणजे मी तुमच्या मुलग्याला परत मारला आहे. परत मी सुधीवाल्याचं डॉक्टरांनी निर्धार सोडला आणि म्हणजे आता बिंदास राहा आणि 4 दिवसात दुसरं ऑपरेशन करायचं आहे. दुसरं ऑपरेशन झाल्यानंतर मला लगेच 3 डिस्चार्ज दिला आणि मी घरी आलो. तुमची परिस्थिती कशी होती हो? ऑपरेशनचा खर्च वगैरे कसा केला तुम्ही? ऑपरेशनचा खर्च त्यावेळी जरा बऱ्यापैकी होता परिस्थिती. तर पैसे काय आम्हाला त्यांनी परत हे केलं नाही. थोडा खर्च झाला, 12-13 लाख रुपये खर्च झाला त्यावेळी. हा 1990ला माझं ऑपरेशन झालेलं आहे. बापरे. हां, त्यावेळीच्या काळात एवढे पैसे कसे उभा केले तुम्ही? हो होय, घरातले नाही, घरातले बघा कर्ज काढ, हे कर्ज काढून माणसाला जिवंत केला स्वामीने. एक डॉक्टरने सांगितलं होतं की हा काय माणूस तुमच्या हाताला लागणार नाही, तुम्ही शव ऐका बोलून घ्या. तरी पण स्वामींच्या कृपेमुळे दवाखानदार गाडी दवाखान्याच्या दारात पण लावली होती शव ऐका. तरी पण त्यातून असं होते ते म्हणजे आपलं ऑपरेशन केलं पाहिजे. ऑपरेशन ठिकाण चालू केले, ऑपरेशन चालू दोन्ही पेशंट गेली आणि मी तिथे ठेवलं. म्हणजे स्वामींची एवढी कृपा या माणसावर आहे की
डॉक्टर पण हात टेकले होते. आता परमेश्वराशिवाय दुसरं कोणच याला वाचू शकत नाही. आणि त्या परिस्थितीतून स्वामींनी यांना बाहेर काढलं. बघा स्वामींची आघात लीला असतात. स्वामी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपल्यावर आपल्या डोक्यावर त्यांचा हात असतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.